आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। आगळगाव येथील मूकबधीर निवासी शाळेत पालकांच्या उपस्थितीत रक्षाबंधन दिन साजरा। रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे। विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा सण खूप आनंददायी असतो। त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांग मुले, मुली, महिला, पुरुष तसेच विविध संस्था, शाळा आणि सामाजिक संघटना मिळून हा सण उत्साहात साजरा करतात। या दिवशी दिव्यांगांना राखी बांधून तसेच ओवाळून भेटवस्तू देतात। तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे सर्वसामान्य मुलांप्रमाणेच दिव्यांग मुलेही या सणासोबत एकरूप होतात। सामाजिक संस्थांमध्ये काही सामाजिक संस्था दिव्यांग मुलांसाठी राखी बांधण्याचे आणि भेटवस्तू देण्याचे कार्यक्रम आयोजित करतात। घरोघरी दिव्यांग मुलांसाठी त्यांच्या बहिणी कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमैत्रिणी राखी बांधून हा सण साजरा करतात। तर काही ठिकाणी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। काही ठिकाणी कलात्मक उपक्रम आयोजित केले होते। दिव्यांग मुले स्वतःच्या हाताने राख्या बनवतात आणि इतरांना भेट म्हणून देतात। या दिवसाचे महत्त्व म्हणजे समानता। रक्षाबंधन हा सण सगळ्यांसाठी आहे आणि दिव्यांग मुलेही या सणाचा आनंद घेऊ शकतात, हे दर्शवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे। सामाजिक समावेशकता, दिव्यांग मुलांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश आहे, हे या दिवसातून दिसून येते। आनंद आणि उत्साह हा दिवस दिव्यांग मुलांसाठी आनंद आणि उत्साहाचा क्षण असतो। सामाजिक संदेश हा सण समाजाला दिव्यांग व्यक्तीबद्दल सहानुभूती आणि आदर दर्शवण्यास प्रेरित करतो। यावेळी पालक गोरख गायकवाड व त्यांचे पूर्ण कुटुंब यांनी मुलांसोबत रक्षाबंधन साजरा केला। यावेळी मुलांसाठी राखी व पेढे, केळी वाटप करण्यात आले। अनेक मुलं निवासी आहेत, या मुलांना भाऊ किंवा बहिणीची उणीव भासू दिली नाही। रक्षाबंधन निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शेवटी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।